मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना याचिकाकर्ते विनोद पाटील हे ताज हॉटेलमध्ये जाऊन झोपले होते असा गंभीर आरोप मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। विनोद पाटील सुद्धा आरोप करताय की माहिती गोष्टी काय विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते आरक्षण राईट रॉंग आंदोलन चालू असतं। आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज सुटका झालेली आहे। अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे। मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, अरुण गवळीची सुटका नेमकी कधी झाली? एक मोठी घडामोड आहे ही। अवघ्या काही मिनिटांपूर्वी नागपूरच्या सेंट्रल जेलमधून अरुण गवळी याची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सुटका झालेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन दिला होता आणि त्याच्यानंतर कागदोपत्री जे काही कायदेशीर पूर्तता आहे ते त्यांच्या वकिलांमार्फत करण्यात आली। गेले 1-2 दिवस अशा शक्यता व्यक्त केली जात होती की अरुण गवळींची सुटका होईल, मात्र आज जेव्हा त्यांची सुटका झाली ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे। सेंट्रल जेलमधून त्यांना सुरक्षेमध्ये नागपूर विमानतळावर आणण्यात आला आणि तिथून अरुण गवळी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले। बरं रजत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झालेली आहे। नागपूर कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना आता सर्वोच्च न्यायालयाकडून